हॅलो फ्रेंड्स, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। मी आज बनवत आहे साध्या आणि सोप्या पद्धतीत चिकनचे कबाब। त्यासाठी लागणारे साहित्य हे मी 250 ग्राम चिकन घेतलेलं आहे। सुके मसाल्यामध्ये आपण पाहू शकता अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडं जीरा पावडर, थोडं काळी मिरी, थोडासा गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला, चवीपुरतं मीठ, कापलेली कोथिंबीर, थोडासा लिंबू, एक अंड, 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा 1 इंच अद्रक, 1 पाव, 4 कोस आणि तळण्यासाठी तेल। चटणीसाठी आपण हॅलो फ्रेंड्स, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। मी आज बनवत आहे साध्या आणि सोप्या पद्धतीत चिकनचे कबाब। त्यासाठी लागणारे साहित्य हे मी 250 ग्राम चिकन घेतलेलं आहे। सुके मसाल्यामध्ये आपण पाहू शकता अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडं जीरा पावडर, थोडं काळी मिरी, थोडासा गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला, चवीपुरतं मीठ, कापलेली कोथिंबीर, थोडासा लिंबू, एक अंड, 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा 1 इंच अद्रक, 1 पाव, 4 कोस आणि तळण्यासाठी तेल। चटणीसाठी आपण यासोबत चटणी बनवणार आहोत आपण। त्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर, अर्धा इंच अद्रक, 3 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि चवीपुरतं मीठ। तर आपण आधी प्रथम हा पाव मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि हे टोस्ट पण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि हे चिकनला पण आपण बारीक करून घेऊया। पहा किती छान आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। तर आपण याचे छोटे छोटे कबाब बनवणार आहोत आणि मी जे 4 टोस्ट घेतले होते ते याला असे मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे, कारण आपल्याकडे ब्रेड क्रम्स वगैरे अवेलेबल नसतात। त्यामुळे ही माझ्या वडिलांची ट्रिक आहे, टोस्ट मिक्सरमध्ये काढून घेणे किंवा बेलण्याने त्याला पोळपाटवर वाटून घेणे। आणि ही मी हिरवी चटणी वाटून घेतली आहे यासोबत। तर आपण कबाब बनवून घेऊया छोटे छोटे। यामध्ये 8 ते 10 कबाब आरामशीर बनतील। या टोस्टचा वापर आपण ब्रेड क्रम्स प्रमाणे वापर करू शकता। तर असे हे आपले 250 ग्राम चिकन मध्ये 11 कबाब बनवून रेडी आहेत। त्याला आपण फ्राय करून घेऊया। हे जे मी टोस्ट वाटण केलेलं ना त्याच्यामध्ये आपण असं याला करून घेऊया। खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणारे हे कबाब तुम्हाला खूप आवडतील। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा। पॅन ऑलरेडी मी गरम करायला ठेवला होता। रेसिपी आवडल्यास नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। आपली गिन्नी रेसिपी हा आपण एक बॅच फ्राय करून घेऊया। तुम्ही पाहू शकता कसा हा सुनहरी गोल्डन कलर आलेला आहे आपल्या कबाबला। जास्त तामझाम न करता कमी इंग्रेडियंट्समध्ये किती सुरेख कबाब आपले रेडी आहेत।
तुम्ही पाहू शकता. आणि इतक्याच तेलामध्ये आपले सगळे कबाब तळून निघतील. बघा फ्रेंड्स, कसे आपले हे कबाब सुंदर झाले आहेत, तुम्ही पाहू शकता. मी आता याला तुम्हाला कट केलं.